आणि आता आरक्षणाबद्दलच्या बातम्या पाहूया। धनगर आरक्षणाबद्दल मनोज जरांगेंनी एक महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलंय। धनगर आणि मुस्लिम आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागावा म्हणून मराठा समाज मोठा भाऊ म्हणून पुढाकार घेईल असं जरांगे म्हणाले। त्यांची शांतता यात्रा आज धाराशिवमध्ये आणि त्या यात्रेदरम्यान त्या रॅली दरम्यान ते बोलत होते। आज सकाळी मनोज जरांगेंनी धनगर आरक्षणाच्या संदर्भात उपोषणाला बसलेल्या लातूरमधल्या 2 तरुणांची भेट घेतली। यावरून ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी जरांगेंवर निशाणा साधला। एकजुटीनं सगळा समाज बाहेर पडा। 4 अन 2 जणांना ह्या गोष्टी होत नाही। तुम्हाला सगळा समाज ज्यावेळेस तुम्ही बाहेर पडताय, माझ्या मराठा समाजाला आत्तापर्यंत ज्या कोटी 1.5 कोटी मराठ्यांना आरक्षण मिळालं ना, त्याचं मूळ कारण आहे की माझा मराठा समाज ताकदीनं बाहेर पडला म्हणून राहिलेल्या मराठ्यांनाही आरक्षण मिळायला लागलं। तसं बाकीच्यांनाही नाही पाहिजे असलं ना तर त्यांनी ताकदीनं बाहेर पडावं। मराठा म्हणून, तुमचा मोठा भाऊ म्हणून, या जनतेचा मुलगा, एक लेकरू म्हणून मी ताकदीनं लढायला तयार आहे। हे जरांगे पाटलांचे धनगर समाजाच्या आंदोलनाला दिशा देणं म्हणजे हे मगरीचे अश्रू आहेत। जरांगे पाटील म्हणजे मेंढराच्या कळपामध्ये जाऊन लांडग्यानं त्या मेंढराबरोबर दोस्ती करणं आणि एक दिवस त्या मेंढरांच्या कळपाचा फडशा पाडणं, अशा पद्धतीचं त्यांचं वर्तन आहे। नमस्कार। मन सुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो। येतोय मन सुद्धा तुझाचा दुसरा सीझन। होई मन सुद्धा